या ठिकाणी आपण बघतोय की हे सर्व जे मराठीसाठी या ठिकाणी मोर्चासाठी आलेले आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आता पोलीस पांगवण्याचा प्रयत्न करतायत, पोलीस धरपकड करतायत। त्या नावाची घोषणा देण्याची वेळ येते हे कशा आमचं दुर्दैव आहे की आम्ही मराठी ज्यांना आवडत नाही त्यांना आम्ही निवडून दिलंय, हे आमचं दुर्दैव आहे। पण आता आम्ही सगळेजण शाणे झालेलो आहोत, समंजस झालेलो आहोत। आम्हाला कळलं आमचा कैवारी कोण नाही, फक्त मराठी माणूस आम्ही एकजुटीने राहू, तेच आमचे सगळे कैवारी असणार आहे। स्थानिक आहात फक्त की कोणत्या पक्षाशी संबंध? मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, मी स्वतः व्यावसायिक आहे। पण आज मी मराठी माणसासाठी आलेलो आहे, ह्या देखील व्यावसायिक आहेत, ह्या देखील मराठी माणसासाठीच आलेल्या आहेत। पक्षासाठी किंवा कोणत्याही राजकीय दबावासाठी किंवा इतर गोष्टींसाठी आम्ही आलेलो नाही। मराठी माणूस मराठी माणसांसाठी इथे प्रत्यक्षात जमा झालेला आहे। प्रत्येकाचा व्यवसाय असतो, तो कशा पद्धतीने सांभाळायचा प्रत्येकाला समजलं पाहिजे आणि मराठी माणूस मराठी माणसासाठी तिथे आलेला आहे। आणि जी स्थिती आहे ती बिघडली आहे, खूपच फार बिघडलेली आहे। मराठी माणसाला कोणत्याही प्रकारचा इथे पाहिजे तसा सपोर्ट नाही आहे। आमदारांचं काय म्हणणं? तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला? आमदाराचा काही संपर्कच झालेला नाही आहे। आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात बोलायचं नाही, आम्हाला फक्त आमचा मराठी माणसाचा मोर्चा ज्या पद्धतीने आज चिरडण्यात आला त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय सरकारचा। एक जरी सत्ताधाऱ्यामध्ये जर मराठी माणसाचा कैवारी असता तर त्याने हे आत्ताच्या आता सगळं रोखलं असतं, ते रोखू शकले नाहीत। याचा अर्थ सरकार आमच्या विरोधात आहे। सरकार मराठीच्या बाजूने नाहीये। चला येतो मी, बाईट देणं, छत्रपतींचं नाव घेणं गुन्हा असेल तर मी येतो। आपण बघतोय की फक्त बाहेर रस्त्यावरती येऊन उभे आपली प्रतिक्रिया देत आहेत, म्हणून जे स्थानिक रहिवासी आहेत त्या सगळ्यांना ताब्यात घेतलं जात आहे। आपण बघतो की जे स्थानिक पोलीस आहेत त्यांनी या ठिकाणी महापालिकेची जी बस आहे त्याच बसमध्ये इथे सगळे जे कोणी प्रतिक्रिया देत आहेत किंवा जे कोणी रस्त्यावर आलेले आहेत त्या सगळ्यांना ताब्यात घेण्याचं काम इथे पोलिसांकडून चालू आहे। एका बाजूला आपण बघतो की सगळे जे रहिवासी आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या घोषणा खरं तर या ठिकाणी चालू आहे। संपूर्ण चौकाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि स्थानिक नागरिक ज्या ठिकाणी एकत्र जमत आहेत त्या ठिकाणी पोलीस जाऊन त्यांना पांगवण्याचं काम करतात किंवा त्यांना ताब्यात घेण्याचं काम करतात। आपण या ठिकाणी देखील आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने हे सगळे जे नागरिक आहेत ते एकवटलेले आहेत, रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण खरं या ठिकाणी विचारणार आहोत। जो स्थानिक आमदार आहे तो देखील आमच्या सोबत नाहीये, त्याला निवडून देणं ही आमची चूक होती अशा पद्धतीची भावना खरं या ठिकाणी। दादा काय सांगाल, काय आजची कशी मनस्थिती? मला एक गोष्ट सांगा, महाराष्ट्रात येऊन आमच्या विरोधात मोर्चा काढणं, आम्हाला शिवीगाळ करणं, हे लोकांना मोर्चांना परवानगी भेटते? थांबा, आम्हा लोकांना परवानगी का नाही भेटत? आम्ही महाराष्ट्रीयन या शहराचे आम्ही सुज्ञ नागरिक मराठी माणसं आहोत, आम्हा लोकांना परवानगी का नाहीये? आणि आमदार तुमच्या सोबत नाहीये? त्यांचं आम्हाला घेणं देणं नाही। काल ते ज्यांनी त्या मोर्चाचं हे केलं होतं, नेतृत्व केलं होतं, त्यांना खटाऱ्याचा, कबुतराचा, गद्दाराचा हे शिकवत होते। ते लोक आमच्या पाठीशी नाही आहेत। मीरा भाईंदर कुणाचं आहे? मराठी माणसांचा आहे, मराठी माणसांचा आहे की गुजराती मारवाडी? नाही, गुजराती मराठी असा काय वाद नाही। आम्ही मराठी माणसांसाठीच हा मोर्चा आयोजित केलेला आहे, कारण याच्यामध्ये आहे ना व्यापारी आणि हा ग्राहकाचा संबंध होता। पण हा विषय त्यांनी राजकीय बाबतीत घेऊन गेले, ते आम्हाला पटणार नाही आणि आमच्या मोर्चासाठी हे आम्ही शांततेने मोर्चा काढणार होतो, पण ही दडपशाही आमच्यावर करतात। आम्हाला साधं इथे उभं राहायला पण स्थानिकांना भूमिका मांडू दिली नाही, भूमिका मांडण्याचा प्रश्नच येत नाही। आता आमच्या सगळ्या लोकांना ते एका बसमध्ये भरून प्रत्येकांना रिटर्निंग करतायत। पण या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी सगळे नागरिक रस्त्यावरती जमलेले आहेत। जय भवानी जय शिवाजीच्या या ठिकाणी घोषणा सुरू आहेत आणि अशीच परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये थोडंसं तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। स्थानिकांना भूमिका मांडली की लगेच पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेतलं जात आहे, मात्र अशीच परिस्थिती संपूर्ण परिसरामध्ये आहेत। प्रत्येक ठिकाणी जे स्थानिक रहिवासी आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा दिल्या जात आहे। जो स्थानिक आमदार आहे तो आमचा नाहीये किंवा आमच्या बाजूची भूमिका मांडत नाहीये अशा पद्धतीची खंत व्यक्त करत असताना आपण बघतो नागरिकांमध्ये, स्थानिकांमध्ये एका पद्धतीने त्यांच्याबद्दलचा एक संताप पाहायला मिळतो आहे, राग पाहायला मिळतो आहे आणि ही सगळी परिस्थिती सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत। या ठिकाणी पोलिसांचा देखील तेवढाच बंदोबस्त आहे, मात्र पोलिसांना न जुमानता स्थानिक तेवढाच हिमतीने रस्त्यावर देखील उतरून आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत। कॅमेरामन नितीन खरासह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।